दिवाळीमध्ये मिठाईसाठी किंवा विविध खाद्यपदार्थांसाठी खोव्याची मोठी मागणी असते। त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा वॉच आहे या खोवा मार्केटवर। कुठली भेसळ होऊ नये यासाठी रोज अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी जे आहेत ते या खोवा मार्केटवरनं सॅम्पल घेऊन जातात आणि त्याची तपासणी केली जाते। दिवाळीमुळे मागणी वाढलेली आहे, दरातही वाढ झालेली आहे, कारण की दिवाळी मध्ये मोठ्या प्रमाणात खोव्याची मागणी असते आणि त्यामुळेच 280 रुपये किलो आत्ता खोवा विकला जातोय। काही भागामध्ये 300 रुपये किलो खोवा जो आहे तो विकला जातो। पूर्वी याच खोव्याचे दर जे आहे ते 220 रुपये किलो होते असं सांगितलं जात आहे। म्हणजे जवळपास 60 ते 80 रुपये किलो खोव्याचे दर जे आहे ते वाढलेले आहे। हा संपूर्ण खोवा या खोवा मार्केटमध्ये तुम्ही बघताय मध्य प्रदेशमधून येतो आणि याच्यात भेसळ आहे की नाही यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची वॉच आहे। आपण बघू शकतो अशा प्रकारे 5-5 किलोच्या पॅकमध्ये हा खोवा नागपूरच्या बाजारात दाखल होतोय। कशा प्रकारे वाहतूक केली जाते, किती टेम्परेचर आहे, या खोव्यापासून कुठली विषबाधा तर होणार नाही, या सगळ्या पॅरामीटर्सचा पालन करणं गरजेचं आहे। त्यासाठीच अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी वॉच ठेवत असतात, इथनं वेळोवेळी सॅम्पल घेऊन जात असतात। आपण आपल्यासोबत इथले सुनील गुप्ता जी आहे, सर काय सांगणार, अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी सैंपल घेऊन जातात बराबर, समय समय पर उनका सरप्राइज विजिटिंग रहता है। वो कभी भी बिना बताए आ जाते हैं और सैंपल लेकर चले जाते हैं। यदि उसमें मिलावट नहीं निकलता है हमारे, क्योंकि हमारा 2 पीढ़ी का व्यापार है। मिलावट निकली तो कार्रवाई करते हैं। मिलावट निकलने के बाद में पूरी कार्रवाई, कानूनी कार्रवाई होती है उसमें। रेट कितना है अभी? अभी तो 280 रुपये है, 260, अभी 80 रुपये, 60 रुपये 80 रुपये भाव बढ़ा हुआ है। नक्कीच खोव्याचे दर जे आहेत ते वाढलेले आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेसळ होऊ नये याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचं लक्ष आहे। त्यामुळे रोज या ठिकाणी या मार्केटवर वॉच असते। कॅमेरामॅन सचिन सॅमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।